स्वामी समर्थ मंडळी. तर तुम्हाला समजलंच असेल की स्लॅब कास्टिंगचं काम चालू आहे. आपण स्लॅब टाकण्याआधी सेंटरिंगचं जे मटेरियल वापरतो ते चांगल्या दर्जाचे असणं आवश्यक आहे. जे आपण रॉ मटेरियल वापरतो, सँड, ॲग्रिगेट, सिमेंट, त्यासाठी खडी 10 mm आणि 20 mm म्हणजे अर्धा इंच आणि पावणा इंच याचं कॉम्बिनेशन आवश्यक आहे. सँड 5 mm पेक्षा कमी जाडीची असावी. कॉन्क्रीट मिक्सरमध्ये मिक्सिंग उत्तम असावे. शक्यतो M20 ग्रेड कॉन्क्रीट वापरावा. सिमेंट ISI मार्क असलेले 53 ग्रेडचं वापरा. स्लॅबला प्रॉपर स्लोप द्यायचा आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला पाणी काढायचं आहे. महत्त्वाचं म्हणजे वॉटरप्रूफ लिक्विड वापरणे. आम्ही इथे डॉक्टर फिक्सिट वापरतो आहे जेणेकरून स्लॅब लिकेज होऊ नये याची काळजी घ्यायची आहे. व्हायब्रेटर बीममध्ये वापरला गेला पाहिजे जेणेकरून मध्ये कुठेही हनीकॉम किंवा व्हाईट्स राहू नये. एकदा काम चालू केल्यानंतर कॉन्क्रिटिंग कंटिन्यू करावी. कास्टिंगनंतर 24 तासांनी क्युअरिंग सुरू करावी. 7 दिवस न थांबता पाणी मारणे आवश्यक आहे. शक्यतो 28 दिवस क्युअरिंग सुरू ठेवा. जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये स्लॅब टाकणार असाल तर त्याच्यावरती पॉन्ड्स तयार करून पाणी साठवा. स्लॅबचे सेंटरिंग साधारण 20 ते 21 दिवसांनी काढा.